हॅलो, गुड इव्हिनिंग. थोडंसं आपण उशिरा सुरू करतोय, पण आपण हे जे बुधवारी आपले जे वेन्सडे वेबिनार्स असतात, ते पुणे रिव्हर रिवायवल तर्फे घेतले जातात आणि मुख्यतः या 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 वेबिनार्समधून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नदीबद्दल आणि नदीच्या आजूबाजूला जो झाडावर असतो, रायपेरियन झोन असतो तो, तर नदी, पाणी, झाडं आणि त्याच्याशी संदर्भातली ही सगळी जी जैवविविधता आहे त्याबद्दल जास्तीत जास्त आपण माहिती करून घेऊ शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू, लोकांना सेन्सिटाईज करू शकू, असं आपण हा वेबिनार घेतो. तर आजच्या वेबिनारमध्ये आपल्याबरोबर आहे प्रशांत शेवगावकर. प्रशांत शेवगावकर यांनी IIT-तून केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बरीच वर्ष प्राध्यापकी केलेली आहे आणि आता सध्या ते कूल द ग्लोब या ॲपवरती, ज्याची फाउंडर ॲक्च्युली त्यांची मुलगीच आहे, प्राची शेवगावकर, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्याच्यावरती ते मुख्यतः काम करतात. आणि माझ्यासाठी म्हणजे प्रशांत वॉज माय क्लासमेट इन ES कोर्स, विच इज इकॉलॉजिकल सोसायटी कोर्स ऑन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट अँड रिलेटेड थिंग्स. त्याच्यामुळे प्रशांतला मी हक्काने सांगितलं की तू आमच्यासाठी वेबिनार घे, कारण त्याच्याकडनं शिकण्यासारखं पुष्कळ आहे. आज आपण हायड्रॉलॉजी बद्दल शिकतोय, आपण नंतर पण एखादा वेबिनार प्रशांतकडून कशाबद्दल तरी मॅपिंग किंवा ट्रीज रिलेटेड नक्कीच ऐकूया. पण आजच्या दिवशी आपण हायड्रॉलॉजी बद्दल समजून घेऊ. तर प्रशांत, ओव्हर टू यू. थँक्स प्राजक्ता. अ, तू म्हणलीस तसं मी शिकवलंय बरीच वर्ष, त्यामुळं पुलंच्या चं जे एक स्टँडर्ड जोक आहे त्याप्रमाणे कुठल्याही तीन विषयांवरती तीन कुठल्याही विषयावर तीन प्रकारे बोलता येतं असं म्हणून 45 मिनिटं कुठलाही विचार न करता बोलणं असा सवय आहे. त्यामुळे तुम्हाला थांबव साधारण 20 ते 25 मिनिटानंतर प्लीज, कारण आपल्याला डिस्कशन करायचं आहे. माझं ऐकू येते ना? तुम्ही ऐकू जरी येतंय सांगितलं. नक्कीच. आणि हो, आणि झालं 20-25 मिनिटं झालं की थांबवते, काही प्रश्न नाही. ओके. सो टॉपिक आहे क्राऊड हायड्रॉलॉजी. आपण काय कव्हर करणार आहोत हे मी थोडं मराठी आणि इंग्लिश असं थोडं मिक्स प्रयत्न करेन, मुख्यतः मराठीतच. अ, पहिला पार्ट आहे नदीबद्दलची काही मेजरमेंट्स जी आपण करायला पाहिजे असं मला वाटतं, अगदी सोपी. नंतर क्राऊड हायड्रॉलॉजी म्हणजे नक्की आपल्याला काय म्हणायचं आहे, इथं थोडंसं मी स्पष्ट करतो की आपण कुठल्याही प्रकारचं सोल्युशनबद्दल बोलत नाही आहोत. फक्त ट्री मॅपिंग आपण जसं करतोय तसं हे वॉटर मॅपिंग आहे असं समजायचं. आणि ते क्राऊड या अशा अर्थी की सिटीझन सायन्स म्हणून ते क्राऊड असा त्याचा त्या शब्दाचा अर्थ आहे. प्रोफेसर लॉरी म्हणून बफेलोचे एक प्रोफेसर आहेत, त्यांनी हे साधारण 10-15 वर्षापूर्वी याच्यावर काही प्रयोग केले. नंतर ग्लोबल आणि लोकल सिच्युएशन, क्लायमेट चेंज सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या टिपिंग पॉईंट्सबद्दल मला जरा सांगायचं आहे. ते लिंबू आणि ग्लास इथं बाऊल आहे माझ्याकडं, त्यातून मी दाखवेन. आणि पुण्याचं आणि भारतातलं नक्की काय आत्ता स्थिती आहे हे अतिशय थोडक्यात, म्हणजे यात काही जास्त बोलायचं नाही. एक मला क्लिअर करायचं की मी काही अजिबातच एक्सपर्ट नाही, इकॉलॉजी साईडचाही नाही आणि हायड्रॉलॉजी साईडचाही नाही. तर त्यामुळे हे मेनली थोडंसं माझं पहिलं हे भाग झाला की डिस्कशनच आहे सिटीझन सायन्स म्हणून आणि क्राऊड हायड्रॉलॉजी आपल्याला कशी करता येईल. सम सिम्पल कॅल्क्युलेशन म्हणजे काही साधी कॅल्क्युलेशन करू आपण. त्याची उत्तरे चॅटमध्ये लिहा या. अ, अ, तर ते चॅटमध्ये मी बघेन. अ, नंतर एक ट्रायल क्राऊड हायड्रॉलॉजी प्रोजेक्ट मी एपिकल एकचा केलेला आहे, तो पटकन बघू. आणि देन व्हॉट ऑल कॅन बी डन, म्हणजे आपल्याला काय काय क्राऊड हायड्रॉलॉजीच्या खाली करता येईल. आणि मग डिस्कशन, असं ते याचं स्वरूप आहे. तर राईट अवे नदीची मोजमाप म्हणजे काय, हे USGSचं छान हे चित्र आहे. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण थोडंसं, एक मिनिट मी चॅट उघडतो. चॅटसाठी मला त्या पलीकडच्या स्लाईडवर जावं लागतं. ठीक आहे. तर हा मला काय म्हणायचं आहे की नदीबद्दलचे काही अत्यंत सोपी मोजमापं जी आहेत ती आपण या क्षेत्रात आहोत म्हणून आपल्याला थोडीफार तरी माहिती पाहिजे, अतिशय रफली. खूप त्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असं नाही आहे, पण माहिती पाहिजे. तर म्हणजे थोडक्यात आपण भोपळ्याची भाजी घ्यायला गेल्यावरती मला भोपळा द्या म्हणत नाही, मला अर्धा किलो भोपळा द्या म्हणतो. तर तेवढ्याच लेवलचं आपल्याला निदान माहिती पाहिजे.
तर हा डावीकडं हा आहे छान स्कीमॅटिक आहे. नदीचं सिम्पलेस्ट मोजमापक आहेत ती. इकडं बंगार्डनचा मी 20 तारखेला घेतलेला फोटो आहे. बंधारा साईडचा हा फोटो आहे. इकडं हा गणपती घाट दिसतोय. अ, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की इथं तुम्हाला इकडं हा बंडही दिसतोय. अ, दोन्ही बाजूला आता बंड एम्बँकमेंट दोन्ही बाजूला क्लिअर आहेत. पहिला प्रश्न चॅटमध्ये उत्तरले आहे की ही जी विड्थ आहे नदीची, ही अंदाजे किती आहे मीटर्समध्ये? तर हे चॅटमध्ये याचं उत्तर लिहा. बंड गार्डन पाशी नदीची रुंदी किती मीटर्समध्ये? परत एकदा फोटो दाखवतो. हा इथे फोटो आहे. थोडासा इथं झूम करायचा होता. अतिशय अंदाजे आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे. ओके, 100 मीटर. अजून कोणी गेस करा, चुकलं तर चालेल प्लीज. ओके, 50, 100, अप्रॉक्सिमेटली 200 मीटर्स. दॅट? ओ, शैलजाताई म्हटल्यावरती आता काय? ओके, नाईस. ठीक आहे. एक तर याचा चुकण्याचा अजिबातच लाज मानायचं कारण नाही. माझं अतिशय आवडतं शिक्षक म्हणून एक स्टेटमेंट होतं, ते मी सांगतो इथे. की आईन्स्टाईन जेव्हा शिकवायला जायचा, 2005 सॉरी 1905 नंतर, म्हणजे त्याची नोबेल प्राईज विनिंग तिन्ही कामं झालेली होती. तर तो अति तयारी न करता जायचा आणि वर्गात जाऊन चुका करायचा आणि फळ्याकडे बघत म्हणायचा की मी कुठं चुकलोय मला सांगा. तर त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारे चुकायचं, लाज बाळगायचं कारण नाही. अ, तर इथे मला वरचा बार मध्ये येतोय. मी डायरेक्ट ते मेजर करतो आता. गुगल मॅप्सवर तुम्हाला हे बंड गार्डन पूल, दोन्ही पूल दिसत आहेत इथे, बरोबर. इकडे हा बंड, डाव्या बाजूला या दोन्ही पुलाच्या दुसऱ्या पुलाच्या लेफ्ट, जो पूल आहे त्याच्या डाव्या बाजूला. तर इथं कुठेतरी आपण मेजरमेंट करू. इथं एक पॉईंट चूज करायचा, थोडं मी मॅग्निफाय करतो. आता हा बंड आहे, या इथं कुठला तरी मी पॉईंट चूज करतो, राईट क्लिक करायचं, से मेजर डिस्टन्स. ओके, आता इकडे अ, दुसऱ्या बाजूच्या बंडला मी फक्त लेफ्ट क्लिक केलं. ओके, हा 187 मीटर. आणि शैलजाताई म्हणल्या ते बरोबर आहे, कारण 200 मीटरची ही विड्थ आहे. अ, पुढचा प्रश्न. ही जी आता 200 मीटरची विड्थ आहे, इथं तुम्ही आता एम्बँकमेंट बघितली, तर ही हा एम्बँकमेंट टॉप बघा. या टॉपच्या पाशी समजा पाणी आलं, डिझाईन प्रमाणे या एम्बँकमेंटच्या टॉपच्या 1 मीटर खाली पाणी यायला पाहिजे. केव्हा? तर 100 वर्षातून एकदा. त्याला 100 इयर रिटर्न फ्लड म्हणतात. 100 वर्षातून एकदा या एम्बँकमेंट टॉपच्या 1 मीटर खाली पाणी यायला पाहिजे. समजा तसं आलं, तर त्यावेळी ही सगळी जी पाण्याची डेप्थ असेल, ती किती मीटर असेल? याचं एक उत्तर लिहा. पाण्याची डेप्थ केव्हा की ऑलमोस्ट एम्बँकमेंट बुडायला आली आता, म्हणजे नदीचा काठ आता सगळं जवळजवळ आता ते पाण्याने सगळे भरलेले आहेत. तर पाण्याची डेप्थ मीटरमध्ये किती असेल? ओके, 20, 30, 12 मीटर, 25 मीटर. ठीक आहे. अराउंड 10 मीटर अबोव नॉर्मल लेवल. ओके. तर पूर्ण याच्या लोएस्ट पॉईंट पासून, हा लोएस्ट पॉईंट इथं दिसत नाहीये, पाण्याखाली कुठेतरी आहे, तिथपासून ही जी बॉटम पाणी जेव्हा भरलेलं असेल तेव्हा ती साधारणपणे अंदाजे 10 मीटर ही लेवल असेल. ओके, 9 मीटर असेल, कुठं कुठं 8 मीटर असेल, पण साधारणपणे 10 मीटर. मी तुम्हाला अ, अ, हे आपले जे कन्सल्टंट आहेत RFDचे, त्यांचा त्यांचं एक टेबल दाखवतो नॅचरल रिव्हरचं. बंड जे आहे, बन गार्डन पुलाच्या पुढं, आता हा बन गार्डनचा बॅरेज झाला. तर इथं ही डेप्थ बघा, 9.85च्या मधून 1 मीटर वजा करायचा, 8.85, कुठं 9 मीटर आहे. तरी साधारणपणे डेप्थ आहे, म्हणजे साधारणपणे 9 ते 10 मीटर डेप्थ. काही ठिकाणी 8 मीटर असेल, पण रफली तेवढी. ती केव्हा येणार? 100 वर्षातून एकदा एवढी डेप्थ येईल.
तर हे साधारणपणे हे असे ही मेजरमेंट्स आहेत. दोन गोष्टी आपण बघितल्या, त्याची विड्थ आणि हाईट. तर आता पुढे जाऊया. तर हे बेसिकली आपल्याला काय पाहिजे याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं पुढं आपण बघूया की अ, जेव्हा या पाण्याचा डिस्चार्ज काहीतरी असतो, आपण बातम्या वाचतो की खडकवासल्याहून 40,000 क्युसेकनी पाणी सोडलं. तर तो डिस्चार्ज जेव्हा हा फुल बंगार्डनला काहीतरी असतो तेव्हा ही लेवल किती जाणार आहे, किती पूर येणार आहे, म्हणजे पाण्याची पातळी वाढून किती गोष्टी आजूबाजूच्या त्यांना अफेक्ट होणार आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं या क्राऊड हायड्रोलॉजी आपल्यासाठी आहे. पण डिस्चार्ज आपल्याला मोजता येत नाही म्हणून आपण लेवलकडे मेनली बघणार होतो. आता ते थोडंसं पुढे बघू. सो क्राऊड हायड्रोलॉजी वाय, अर्बन फ्लड्स, वॉटर लॉगिंग आपण बघतोच आहेत, बातम्या काही जास्त सांगायची गरज नाही. लो वॉटर क्वालिटी, सगळं कॉज बाय फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स अर्बन इंटरव्हेन्शन्स, सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे मी जास्त सांगत नाही. आणि क्लायमेट चेंज. एक मला खूप याच्यात एक दोन महिन्यापासून बघायला लागल्यानंतर प्रश्न पडला की आपल्याकडे मेजरमेंट्स का नाही, तर हायड्रोलॉजिकल मेजरमेंट्स हे अजिबातच कॉमन दिसत नाही आहेत. डिस्चार्ज मेजरमेंट फक्त बंगार्डनला आहे, ती पण व्हॅल्यू मला काही मिळाली नाही. मला नॅशनल डेटाबेसमध्ये राहू या जागेची व्हॅल्यू मिळाली, ती 50 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आहे बंगार्डनपासून. तर या असं का, असा मला प्रश्न पडला. अ, आमच्या केमिकल इंजिनिअरिंग फील्डमधले ग्लोबल लीडर हनीवेल सारखे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काम करणारे 40 वर्षापासून पुण्यात आहेत. पुण्यात कंपनी आहे टाटा हनीवेल आणि आता हनीवेल. आमच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये 10,000 सेन्सर्स असतात. असं असताना हा एक सेन्सर जो 1,00,000-2,00,000चा असेल, हा का सगळीकडे नाही आहे, म्हणजे मुळेच्या एंडला, म्हणजे RMC पाशी किंवा पवना मुळा संगमापाशी नाही, मुठेमध्ये नाही, असं का? तर हा खूप एक कॉस्टचाही मला फार इश्यू वाटत नाही, पण आय डोंट नो व्हॉट द आन्सर इज. मे बी डिस्कशनमध्ये कोणीतरी याच्यावर सांगू शकेल. तर हे कॉमन दिसत नाहीये म्हणून मग सिटीजन्स सायन्स कॅन हेल्प, असा थोडक्यात आजच्या लेक्चरचा विषय आहे की लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ओव्हर बोथ स्पेस अँड टाइम आर पॉसिबल. आणि दिस कुड बी ऑफ लोअर क्वालिटी अग्रीड पण स्टील कॅन बी युजफुल. त्यामुळं क्राऊड हायड्रॉलॉजीचा हा फोकस आहे की लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे करायचे मेजरमेंट. काय प्रकारे? सगळ्यात महत्त्वाचं इथं आहे वॉटर लेवल. त्याचे दोन भाग, एक तर नंबर काहीतरी आपल्याला मिळेल क्वांटिटेटिव्ह युझिंग स्टाफ गेज. आता हे स्टाफ गेज बघा, इथे दाखवलं मी एक फोटो. ही काही नाही, नुसती आपली फुटपट्टी सारखी पट्टी आहे. ही साधारण 2,000 ते 5,000 रुपयाला मिळते. अ, तर ही लावतात लोक आणि त्याच्यावर मेजर करतात. पण असं कशाला? आता हा बंगार्डनचा मागाशी दाखवला तिथलंच ही पायरी आहे. या पायऱ्या जरी मोजल्या आपण, की समजा या पायरीवरती समजा उद्या इथे पाणी आलं, तर वरतून आपण मोजू शकतो की 3 आणि 3 6 आहे, 10व्या पायरीवरती पाणी आलेलं आहे. विच इज ऑल्सो अ ग्रेट मेजरमेंट, कारण त्या एम्बँकमेंटच्या टॉपची लेवल आपल्याला माहिती आहे. तिथपासून या 10 पायऱ्या म्हटलं आपल्याला मीटरमध्ये किती टॉपपासून लेवल आहे हे माहिती होऊ शकतं. हे झाले क्वांटिटेटिव्ह रेकॉर्ड्स. क्वालिटेटिव्ह रेकॉर्ड्स ॲज फोटो रेकॉर्ड्स. अजयचा आपण तो फोटो, अजय खरंच आयकॉनिक फोटो आहे तो परवा काढलेला 19 तारखेचा, की जो दाखवतो की एम्बँकमेंट विथ एम्बँकमेंट, विदाऊट एम्बँकमेंट, एम्बँकमेंट बुडल्यावरची स्थिती मुळेपासची, ती त्या फोटो देतो. तसे रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असू शकतात. कारण बऱ्याच ठिकाणी एवढं क्लिअर वॉटर लेवलही असेल असं नाही. पाणी तुंबल्याचं सुद्धा रेकॉर्ड असू शकतं. दुसरं रेकॉर्ड असू शकतं वेलॉसिटीचा. दिस इज अ बिट मोर इन्व्हॉल्व, ते मी नंतर बोलतो. आणि तिसरं वॉटर क्वालिटी. वॉटर क्वालिटी ऑफकोर्स इज पॉसिबल, पण त्याच्यासाठी मग फंड्स पाहिजेत. हे पहिलं सगळ्यात सोपं आणि बऱ्याच प्रमाणात ते फुकटही होऊ शकतं. नेक्स्ट इन ब्रीफ मी समराईज करतोय क्लायमेट चेंजचं. हे सगळ्यांना माहिती आहे, CO2 आणि ग्रीनहाऊस गॅसेस हवेत वाढलेत. त्यामुळं तापमान वाढलं आहे आता 1.2 डिग्री सेल्सिअस, प्री इंडस्ट्रियल लेवलच्या वरती तापमान आहे. तर टिपिंग पॉइंट्स बद्दल मला थोडंसं यात सांगायचं होतं. बाकी सगळं बरंच लोकांना माहितीच असेल. जरा चॅटमध्ये कोणी सांगेल का की टिपिंग पॉइंट्स बद्दल माहिती आहे, असं कोणी आहे का क्लिअर माहिती की टिपिंग पॉइंटचा अर्थ काय? जस्ट राईट वाय ऑर एन. ते मी म्हणून तो इथं एक बाऊल आणि लिंबू आणलेले ते डेमॉन्स्ट्रेट करायला. ओके.
ठीक आहे. सो टिपिंग पॉइंट, लेट मी डेमॉन्स्ट्रेट विथ अ व्हिडिओ. थोडक्यात आधी पहिल्यांदा सांगतो की लेट्स टेक दिस अमेझॉन रेन फॉरेस्ट डायबॅक हा एक टिपिंग पॉइंट इथं मेन्शन केलेला आहे. याचा अर्थ असा की अमेझॉन रेन फॉरेस्ट स्टार्ट्स डाईंग, आणि ते एकदा स्टार्ट झालं की ते थांबवता येणार नाही. मग ती पूर्ण रेन फॉरेस्ट किल होईल काही डिकेट्समध्ये किंवा काही वर्षामध्ये. सो दिस इज कॉल्ड अ टिपिंग पॉईंट. दिस काइंड ऑफ ट्रान्झिशन इज कॉल्ड अ टिपिंग पॉईंट. तर ते मी आता व्हिडिओवर थोडक्यात जरा त्याचा एक डेमॉन्स्ट्रेशन देतो. व्हिडिओ दिसतोय का? मला माझाच व्हिडिओ दिसत नाहीये इथे. दिसतोय कोणीतरी? हो. ओके. सो दिस इज अ बाउलमध्ये लिंबू थोडं ठेवलेला पदर आहे. तू वर घेशील का फक्त थोडं इथं वर? घेऊ? हा, दिस इज ओके, नाव वी कॅन सी. एक मिनिट, मी त्या माझ्या व्हिडिओवरच जाता येईल का मला? ओके, ठीक आहे. व्हिडिओवर गेलो, मला दिसते आता. ओके. सो या बाउलमध्ये लिंबू आहे. दिस इज कॉल्ड स्टेबल इक्विलिब्रियम. आता असं समजा की हा बाउल आता व्यवस्थित आहे, म्हणजे काही टेम्परेचर जगाचं वाढले नाहीये, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लिंबू म्हणजे समजा इंडियन मान्सून किंवा अमेझॉन रेन फॉरेस्ट, थोडेफार व्हेरिएशन असतात. या वर्षी मान्सून दुसरीकडं जास्त असेल, दुसऱ्या वर्षी कमी असेल, पण काही केलं हे हल्लं तरी तो लिंबू खाली येते. आता असं समजा की मी हा बाउल टिप केला. हा टिप केला याचा अर्थ तापमान वाढलं असं त्याचा एक अनालॉजी समजा. टिप केला, आता हे लिंबू वाढलंय, एका जागेला बाजूला गेलेलं आहे. आधीचा जो पॉईंट होता तो गेला. मान्सून असेल तर तो मान्सून रेनफॉल वाढायला लागलाय किंवा आईस शीट मेल्ट व्हायला लागली आहेत, असं सगळं होतंय. आता हा पूर्ण समजा या पॉईंटला आला. ओके. आणि आता हा पहा, हा कडेलोट पॉईंट आहे, तर याला म्हणतात टिपिंग पॉईंट. याच्या पलीकडं जरा जरी गेलं तरी हे लिंबू पडलं. आता समजा तुम्ही म्हणलात की ठीक आहे बाबा, आम्ही सगळं क्लायमेट चेंजचं ॲक्शन घेतली आणि आता आम्ही हवेतला CO2 पण शोषून घेतो, त्याला म्हणतात कार्बन डायऑक्साईड रिमूव्हल. अतिशय अवघड, पण टेक्नॉलॉजिकली शक्य आहे. आता तुम्ही म्हणलात की आम्ही कार्बन डायऑक्साईड काढला आणि हे सगळं भांडं आता परत जागेवर आणलंय, कार्बन डायऑक्साईड पूर्वीच्या लेवलला आणला. लिंबू कुठे गेलं? लिंबू आलं का परत? तर लिंबू येणार नाही. ते आता पलीकडे दुसरीकडे जाऊन बसलं. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड टिपिंग पॉईंट, की तुम्ही या क्लायमेट चेंजवरती ॲक्शन घेतली तरी काही टिपिंग पॉईंट तुमच्या हातातून गेले असले तर ते परत तिकडं तुम्हाला आता रिस्टोअर होणार नाहीत. तर हे काही सिरियस टिपिंग पॉईंट्स आहेत. म्हणजे ग्रीनलँड आईसशीट कोलॅप्स, असं म्हणतात की काही टिपिंग पॉईंट ऑलरेडी चालू झालेत. हे सायन्स थोडंसं अवघड आहे, स्टॅटिस्टिकल आहे, त्यामुळं प्रॉबॅबिलिटीज बोलता येतं. असं छातीटोकपणे कोणी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. पण असं म्हणतात की काही काही टिपिंग पॉईंट्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आईस शीट कोलॅप्स, अमेझॉन रेन फॉरेस्ट ड्रायबॅक. अमेझॉन रेन फॉरेस्ट हे भारताच्या दुप्पट आहे, 6.7 मिलियन स्क्वेअर किलोमीटर. भारत 3.4 असं काहीतरी एरिया आहे. भारताच्या दुप्पट मोठं रेन फॉरेस्ट आहे. सो दॅट रेन फॉरेस्ट गेटिंग किल्ड इज अ सिरियस थिंग. तसंच बोरियल रेन फॉरेस्ट डायबॅक आहे, बोरियल फॉरेस्ट डायबॅक, परमॅफॉस कोलॅप, असे सगळे आहेत. यात एक बारका असं असं एक स्पेक्युलेशन आहे की कदाचित इंडियन समर मान्सूनचंही टिपिंग पॉईंट पॉसिबल आहे. सो त्या कंटेक्समध्ये मी हे सांगितलं. त्याच्याबद्दल अजून रिजनल टिपिंग पॉईंटमध्ये मेन्शन करता इंडियन समर मान्सून मे बी मे गो मे हॅव अ टिपिंग पॉईंट. पण अजून त्याच्यावर नक्की काही स्टॅटिस्टिकली जास्त गॅरंटी असल्याचं काही सांगता येत नाही. पण तरी हे इश्यूज आहेत. तर हे क्लायमेट चेंज सिरियस का? तर हे याच्यासाठी की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे, कारण काही गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. रेन्स अँड फ्लड्स. भारत आणि पुण्याबद्दल पटकन बघूया. टिपिंग पॉईंट बद्दल बोलताना समजा मान्सूनचा टिपिंग पॉईंट बद्दल बोलताना तुम्ही टोटल रेनफॉल बद्दल बोलाल. एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट्स हे गोष्ट दिस आर ऑन द राईज. 64% तहसील भारतातले हॅव अ हाय हाय फ्रिक्वेन्सी रेनफॉल. नंबर ऑफ रेनफॉल्स हे 1 ते 15 दिवसांनी वाढलेले आहेत. पॅटर्न शिफ्ट होत आहेत. जिथं पाऊस पडतोय तिथं नाही पडतोय, जिथं पडतोय तिथं जिथं पडत नाही तिथं पडायला लागलाय. पुण्यामधल्या बातम्या आपण बघतोच आहे. 1 डे रेनफॉल ओव्हर 100 mm इन ऑक्टोबर, ही जी याच्याबद्दल एक न्यूज होती. मला अजून फुल डेटा सगळा मिळाला नाही. पण 5 आउट ऑफ 6 ऑकेजन्स, 6 पैकी 5 हे गेल्या 15 वर्षात झालेले ऑक्टोबरमधले रेनफॉल. 122 वर्षामध्ये गेल्या 15 वर्षात त्यातले 5 टॉप व्हॅल्यूज आहेत. एकच 1930 38च्या आसपास कुठली एक व्हॅल्यू आहे ती गेल्या सेंचुरीतली, त्याच्या आधीची.
फ्लड अफेक्टेड एरियाज 19 जूनची न्यूज टाइम्समध्ये वगैरे होती मला वाटतं, वॉटर लॉगिंग इन 90 लोकेशन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपल्याला क्लाउड हायड्रॉलॉजी बद्दल चं महत्व याच्यासाठी मी हे सगळं सांगितलं. पटकन एक कॅल्क्युलेशन करू. मगाशी मी म्हटलं 200 मीटर आपण धरूया एम्बँक या नदीचा बेस. ऍक्च्युली एम्बँकमेंट आपली ट्रॅपेझियम आहे, पण तो सिम्प्लिफाय करायला म्हणून मी तो 200 मीटर असा रेक्टँगल आपण घेऊया. 10 मीटर समजा वॉटर लेवल आहे. 100 वर्षानंतरची स्थिती आलेली की 10 मीटर पाणी चढलेलं आहे आणि 200 मीटरचा बेस आहे. ओके. या पाण्याची वेलॉसिटी ही सुद्धा महत्वाची असते. ही वेलॉसिटी आपण आहे समजूया 2.5 मीटर पर सेकंड. ओके. अशी एक मी स्थिती मला सांगतो. त्या टेबलमध्ये आपण पीएमसीच्या हायड्रॉलिक रिपोर्टच्या एससीपी कंपनीच्या हायड्रॉलिक रिपोर्टच्या टेबलमध्ये बघूया. साधारणपणे व्हॅल्यू ज्या सिमिलर आहेत. 10 मीटर हाईट आणि 2.6 मीटर वेलॉसिटी. त्यामुळे मी आपलं सोपं करायला म्हणून 2.5 मीटर पर सेकंड अशी वेलॉसिटी घेतलेली आहे. हे टेबल त्यांचं आहे, ते मी दाखवलं, ते 100 इयर फ्लडचं टेबल आहे. ओके. तर याच्यावरून चार्टमध्ये लिहा की एरिया किती, यू कॅन जस्ट राईट ए आणि व्हॅल्यू, आणि डिस्चार्ज किती. आपल्याला काय काढायचं की डिस्चार्ज किती. डिस्चार्जचं युनिट मी सांगतो, क्युबिक मीटर पर सेकंड. याला क्युमेक असाही हे सिव्हिल हायड्रॉलॉजीमधले लोक म्हणतात. आणि क्युसेक म्हणजे जे युनिट आहे ते इथं आपण काढले आहे, ते क्युबिक फीट पर सेकंड. त्याला क्युसेक म्हणतात. तर क्युबिक मीटर पर सेकंड आपल्याला डिस्चार्ज काढायचा आणि एरिया काढायची. क्रॉस सेक्शन एरिया आणि वेलॉसिटी दिलेली आहे, विड्थ, हाईट आणि वेलॉसिटी दिलेली आहे. सो जस्ट राईट इन चॅट. परफेक्ट. सोपं कॅल्क्युलेशन आहे, पण तरी हे करावं असं म्हणून मी ते दिलेलं आहे की एक व्हॅल्यूचा अंदाज येतो. एक थोडंसं काही सेकंद मी अजून थांबतो. टू 100 मीटर बेस, 10 मीटर हाईट, एरिया काढायची, वेलॉसिटी मल्टिप्लाय करायचं, सिम्पल. दॅट गिव्ज यू क्युबिक मीटर पर सेकंड फ्लो रेट किंवा डिस्चार्ज. किती पाणी वाहतंय एका सेकंदाला, किती क्युबिक मीटर पाणी या नदीच्या क्रॉस सेक्शन मधून वाहतंय. मी दाखवली ती नदीचा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे थोडंसं त्याला असा साईड व्ह्यू म्हटलं तर असा बॉक्स आहे, असं आपण इमॅजिन केलं होतं. यातून किती फ्लो आहे हे आपल्याला पाहिजे. ओके, परफेक्ट. सो उत्तर सगळ्यांचीच बरोबर आहेत. एरिया झाली 200 गुणिले 10 बरोबर 2000 स्क्वेअर मीटर. आणि डिस्चार्ज झाला 2000 स्क्वेअर मीटर गुणिले 2.5 मीटर पर सेकंड. युनिट्स आहे बघा कशी छान ती. युनिट्सने मल्टिप्लाय केली की ती लक्षात येतं काय होतं ते. म्हणजे 5000 क्युबिक मीटर पर सेकंड. साधारणपणे 1,70,000 1,75,000 क्युसेक एवढा हा फ्लो रेट आहे. हा कधी व्हायला पाहिजे तर हा 100 वर्षातून एकदा व्हायला पाहिजे. ते हे आपलं आत्ताचं ॲझम्पशन आहे. 5,000 क्युबिक मीटर पर सेकंड हे इरिगेशन डिपार्टमेंटचं एस्टिमेट आहे. वेगवेगळ्या प्रकारे ते काढतात मेजरमेंटवर. पण या हायड्रॉलिक्स रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवरच्या रिपोर्टमध्ये ते म्हणतात त्याप्रमाणे बराच डेटा अवेलेबल नाही आहे, जागोजागी ते म्हणतात. तर आत्ताच्या या व्हॅल्यूज ते वापरतात ते आहेत की 2758 राईट बॉटम कोपऱ्यात दिसते ते. हा 100 वर्षाचा मुळा मोठा लिमिट आहे. 5,000 ऐवजी आपण 5,000 काढला सोपा म्हणून, पण तो 2758 त्यांनी घेतलेला आहे. मुठेचा 2833 आणि पवना मुळा संगमानंतर 2738. म्हणजे साधारण 2800 दोघांचे आहे. आणि 4800 हे मुळा मुठा बनगाड आपल्या संगमानंतरची व्हॅल्यू. हे कधी होणार? 100 वर्षातून एकदा व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा ती एम्बँकमेंट किती बुडली पाहिजे की एम्बँकमेंटच्या खाली 1 मीटर पाणी पाहिजे 100 वर्षातून एकदा, असं डिझाईन एक्सपेक्टेशन आहे. ओके. सो आता ही आपली बॅकग्राऊंड झाली. टाईम प्राजक्ता ऑलमोस्ट थोडं होतच आले आता.
अजून 5 मिनिटं मला वाटतं आपण 5 प्रेझेंटेशन किंवा मिनिटात डिस्कशन करू. मेन गोष्टी आता आपल्या मेन गोष्टीकडे आलेलो आहे. क्राऊड हायड्रॉलॉजी व्हॉट ऑल कॅन बी डन वॉटर लेवल मी म्हटलं असं युझिंग स्टाफ गेजेस. हे इकडे दाखवले तसे स्टाफ गेजेस आपण परचेसही करू शकतो आणि ते इन्स्टॉल करायला आय डोंट नो म्हणजे मे बी काही जागा धरून बिल्डिंगवर किंवा ब्रिजच्या खांबावर. पण त्यापेक्षाही मला खूप आवडलं म्हणजे हे जे स्टेअर आहे आता ही बघा बंगार्डनची स्टेअर आहे मी मगाशी दाखवले जसं एम्बँकमेंटची. ही स्टेअर केसच आपल्याला एक चांगलं छान रेफरन्स पॉइंट आहे. इथेच कायम हे आपल्या लोकेशन ठरवून आपण एपी कलेक्टमध्ये सांगितलं की तुम्ही इथं फक्त वरतून किती पायऱ्या बुडल्यात ते एंटर करा की बाबा 15 पायऱ्या बुडल्यात तर आणि फोटो अपलोड करा व्हिडिओ अपलोड करा की दॅट बिकम्स अ रेकॉर्ड. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल नो कॉस्ट वे ऑफ गेटिंग वॉटर लेवल्स. लोकेशन्स कुठं असू शकतात तर 5 मेन रिचेस आहेत. रिचेस म्हणजे सेक्शन्स हे हायड्रॉलिक्समध्ये त्याला सेक्शन म्हणतात. मुळेचा वाकड ते रामुळा मुळा कन्फ्लुन्स. नंतर मुळेचा दुसरा रिच मुळा कन्फ्लुन्स ते रामुळा मुळा कन्फ्लुन्स ते मुळा पवना कन्फ्लुन्स. मुळेचा तिसरा रिच आहे पवनेच्या संगमापासून पुढं मुठेच्या संगमापर्यंत. मुठा सिंहगडच्या पासून ते मुळा मुठा संगमापर्यंत आणि त्याच्या दोघांचा संगम झाला त्याला आपण मुळा मुठा म्हणतोय ते 10 किलोमीटर 10-12 किलोमीटर संगमानंतर. तर या प्रत्येक ठिकाणी काही जागा अशा ठरवून छान की ज्याच्यावरती दिसतंय ते किंवा स्टाफ गेजेस लावून आपल्याला ते मेजरमेंट करता येतं. ज्याच्या पलीकडे सिटी लोकेशन ट्रेन्स आहे मलाही काही फार माहिती नाही म्हणजे त्याचा काही मला अंदाज नाही कसं असतं ते. तिथं पण काही करता येईल का किंवा त्याच्या पलीकडे काही लेवल किंवा असे काही फोटो घेता येतील का. याचा उपयोग कसा होऊ शकतो ही USGS त्यांची ही वॉटर वॉच म्हणून छान साईट आहे त्याच्यावरती रेटिंग कर्व दिलेली. याचा अर्थ असा की बंड गार्डन पाशी हाईट किती आणि डिस्चार्ज किती याचा ग्राफच रेडी असतो त्यामुळे तुम्हाला डिस्चार्ज मेजर करावं लागत नाही. हाईट एकदा कळली आणि तुमच्या रिव्हर बेडमध्ये काही चेंजेस केलेले नसले तर डिस्चार्ज हा तुम्हाला त्याच्यावरून काढता येतो. तर असा प्लॉट आपल्याला या आपल्या याच्यावर रफली काढता येईल की बंगार्डनचा आपल्याला डिस्चार्ज मिळाला तर ते मला एक प्रश्न होता की हे 10-15 मिनिटाला अवेलेबल असणं अपेक्षित आहे ऑटोमेटेड असेल तर. तर हे जर मिळाला तर आपल्या या पायऱ्यावरून पायऱ्या वर्सेस क्यू असा सरळ ग्राफ काढता येईल. त्यावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रेडिक्टही करता येतील म्हणजे गव्हर्नमेंटलाही हे मदतीचं होऊ शकतं. वेलॉसिटी मेजरमेंट मी फार वेळ इथं घालवत नाही तर मी जोशी ब्रिजवर उभा राहून हा जो पॉईंट दिसतो इथे तिथं एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट बघितला आणि त्याला ब्रिजपर्यंत यायला किती वेळ लागतोय काढलं. इथे बघा नंतर मला डिस्टन्स लागतंय ते मी मॅपवरून काढलं मगाशी काढलं असं आहे 200 मीटरचं डिस्टन्स आहे. हा जोशी ब्रिज आणि इथं तो एक मला वाटतं सोएजचा आउटलेट आहे का काय मला माहित नाही तर हे 200 मीटर आहे. 200 मीटर यायला मला 2 रीडिंग घेतली 90 आणि 83 सेकंड लागले. वेलॉसिटी ॲव्हरेज आली 2.3 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी सुद्धा काढू शकतो. त्याचा थोडासा उपयोग कमी आहे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे वॉटर क्वालिटी याच्यात फंड्स कसे असतील हा एक मुख्य प्रश्न आहे कारण हे खूप डिटेल आपल्याला करता येईल. पण PH TDS BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड COD हे मेजर करता येऊ शकतं. लोकेशन्स करता येऊ शकतात. किती वेळा करता येईल हे सगळे त्याच्यावरती प्रश्न आहेत. ठीक आहे थँक्स. वा याच्यावरती आता काय प्रशांत, तू हाडाचा शिक्षक आहेस असं अगदीच लक्षात आलं. इतकं तू अं, छान उदाहरणं दिलीस, प्रश्न विचारून इंटरॅक्टिव्ह केलंस आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद. म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की आपण असं पुलावरती उभं राहून वेलॉसिटी आपण पाण्याची कॅल्क्युलेट करू शकू. तर खूपच सगळं आपण सगळं ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून खूपच महत्वाचं योगदान देऊ शकतो. आपण आता पुढची जी प्रश्नोत्तर आणि चर्चा करणार आहोत त्याच्या आधी 1 मिनिट मी संजीवला रिक्वेस्ट करते की जरा डोनेशन बद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आणि मग आपण आपली चर्चा पुढे नेऊया. Yeah. So yeah, thanks, Prashant. I think this is a very useful and I think it was quite interactive because because we said that common citizens how they can contribute it. I think you're given that path where otherwise it looks something very much complex. All these activities and ideally most of these things we expect this to be done from the government and authorities, but that is not happening. And I think Yes. only citizen science can help in taking this ahead.
So Yeah, on the thanks. same lines, we have been doing a lot of activities with our volunteers, especially around the river. I mean, we had done the riparian biodiversity, tree mapping, bird count. So all these our citizens, the common volunteers are doing it. They're learning in the process. They're enjoying in the process. And again, like most of this data which we expect the authorities to have, we are now collecting it, and it will be useful for everyone, including the authorities. And so I think it's a very useful and very important, more than useful. It's very, very important that these activities needs to be done. At the same time, we understand that, these activities also will require some expertise, some tools, some equipment, uh, and of course time also. So I think that has to be borne in mind, and we require uh, enough funds for this, because otherwise that will be a big barrier for us to do it properly and effectively. So we call upon, all our volunteers, our supporters to generate, very generously for all these activities. We have been doing all of this almost, volunteers are coming every weekend from far off places, and they're coming with their own enthusiasm and all. But going ahead, we also need to understand that the time is very important, and we need to compensate that in some ways or the other. And of course, these more complex activities which we need to do, we will also need to have some experts. So please pass this message to your friends, colleagues, and ask them to donate to go to our site, Pune River Revival site. You'll have a donate button there, and you can donate in any mode you want. It's made very simple nowadays. I think UPI is also available. If there will be a UPI code, and if you go to that donate this thing, you'll get a UPI scan code, which you can scan and donate. And it's very important for us, because otherwise we will be always lacking in terms of details when we go to authorities, and we'll be on the back foot. Only such details will help us go ahead. And there are a lot of volunteers. I think they're very enthusiastic today. A lot of them have joined. Akanksha, Ajay, and Prashant, and I maybe some other names I might have forgotten. They've taken a lot of lead by themselves, doing it very enthusiastically. We are actually very fortunate that we will be able to present all this data in conclave in next weekend. It's an international conclave being hosted by Pune Knowledge Cluster, and we will have this very good opportunity to host all this whatever work we have done, the data including hydrology, biodiversity, tree mapping. So we will get international exposure. But again, for that, we will require funds for us to take it, and make it very strong in this thing. So please donate generously, pass this message, and that's the only way we will be able to go ahead. And any difficulties you face, you can contact any of us, and we will help you out. थँक्यू But it's संजीव. very important. Yeah, thanks. चॅटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, आणि एक जी लिंक आहे रेझर पेची, इट इज व्हेरी सिम्पल. यू कॅन जस्ट क्लिक ऑन द लिंक अँड डोनेट. अँड आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट एव्हरीबडी कंट्रीब्युट्स, अँड each contribution counts. कोणाला प्रश्न असतील किंवा काही सजेशन्स असतील, प्रशांतनी ज्या वेगळ्या वेगळ्या आयडियाज दिलेल्या आहेत की आपण काय काय मेजर करू शकतो, त्यात तुमच्या काही स्वतःच्या आयडियाज असतील तर चॅटमध्ये अवश्य लिहा, म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा करू. Hi, this is Jigar here. Prashant sir, just a comment on your tipping point. I have been working with a bank, and we are also required to publish our climate reports. Just to let you know that we've already surpassed 1.5 degrees. We are racing towards 4 degrees by 2050. So Yes, at this rate, it looks pretty serious. I think so. When you mentioned that tipping point, I think so. We have already crossed a lot of them. So I don't know how much. I mean, some of our studies involved in terms of the displacement of people. We are projecting 1 billion, of which 700 million will be from India itself. Oh my goodness. And I've already seen
some of that in real time as well. Uh, Places in Gujarat, Maharashtra like Konkan or down South Kerala as well. But yeah, I think so. What you have been sharing is a lot more relevant, but I don't know how much of people are able to absorb that and understand the gravitas of the situation that we are currently involved with. So thank you for sharing it. Yeah, okay. Thanks, Jigar. Yes, yes. The situation is quite serious, but I like to say that optimism is a better choice. So let's hope that we can at least get over this problem. It may take a few decades, of course. Prashant, this is Nilesh here. Yeah, hi So, Nilesh. yeah, thanks for these valuable points. What I would like to hear from you is, for example, you have identified specific velocity, basically measurements essentially, and Yes. you have thrown possibilities. So, I was just thinking of kind of prioritizing and putting it into converting into a SOP kind of thing, and then identifying smaller groups for with responsibilities. So I think probably we need to brainstorm around that and arrive at an SOP in some sense and start action. Oh, yes, yes, yes. Yes, sure. I forgot to mention that I had created a dummy project. I'll show it in just a few seconds. It's a very short thing. So this is a trial PRR crowd hydrology project which I've created, and I created one entry in that. Uh, so it's very simple. You just ask the standard tree mapping thing, the similar thing. Volunteer name, select the place. So these places are predefined in this form, and then if it's whether it's a quantitative reading or a qualitative reading, so this is accurate level measurement available, yes or no. You may say no, but even then you can give level in centimeter or in number of steps or whatever predefined value metric we are deciding for that particular point. And finally you can just upload photos like the one I showed. So this is a photo. You can very easily see this on uh, and I also here put a video. So what I'm mentioning there is a lot of places just beyond the embankment there is either slum area or residential area, and that is already for floods it's already becoming quite serious. So this is a trial project that I have created. Yeah, that will be good. And second point, I just thought over these data collection would be more during the winter. I mean, during the rainy season, and uh, that is one. Maybe quality of and pH, etc., can be around the year, right? Yes, yes. So Yeah. yes, so water quality is all year round, but what happens is these level measurements are time critical. See, what happens is with that speed of around 2 to 3 meter per second, if you release water from Khadakwasla, it takes hour or two. From Mulchi, maybe a few more hours to reach Pune. So during that window, when your level is maximum, you have to have your volunteers ready to take snaps at various points. Yeah. Once the level recedes, then was the point. I tried a lot for 25 July flood, last year's flood, and most of these measurements are after in the evening when the peak had occurred before noon. So Okay. that is the point. So water level may mostly during the top rains, and water quality, of course, can be all year round. So basically, we should also know when they are discharging from the dams. We should know that people who are going to go and take the readings should have some way to know that they are releasing it from the dam so that they can immediately go to the site and take readings. Yes, yes, yes. So those news reports are already available immediately, or what happens? I don't know. I mean, we have to find that out.
or the notifications go. Are there there must be government notifications that we are releasing. I mean, they have to probably, it must be mandatory. So they have the standard operating procedures. And so let me show that in brief here. Oof, this thing is coming in the way. So PMC has these standard operating procedures. Where did it go? Where they probably give these measurements, all these compliance reports. No, I can't find it. Only just give me a minute. Yeah, urban water manager. This is it's here. Yeah, so this is a 2016 SOP of PMC, and they are defined these levels. Alert level is about 20,000 cubic discharge, danger level, disaster level, and then what they are themselves supposed to do officially. What is the protocol? So that all that is there. So probably they already disclosed this information somewhere. So this document has a lot of things. I haven't gone through everything, but they must be having some procedure standard. So this document is standard operation procedure for flood control. So they must be having this information. राईट. आणि टिपिकली आपल्या न्यूजपेपर मध्ये येतात बातमी किंवा न्यूज मध्ये पण की व्हॉट इज डिस्चार्ज लेवल. सो म्हणजे रेंज असल्यावर तुम्हाला अंदाज येतोच की आता हे discharge होणार म्हणजे. प्रशांत, मला एक क्वेश्चन होता की वेलॉसिटी लिटिल डिफिकल्ट आहे ना कॉमन पर्सन साठी मेजर करायला, की तो वेलॉसिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट राईट टू मेजर दिस फ्लो. नाही ना, तेच मी म्हटलं ना की इथं हा जो डिस्चार्ज कर्व आहे, हा म्हणजे हे लोक सुद्धा वेलॉसिटी मेजर करत. सो इव्हन द गव्हर्नमेंट डझंट डू rigorous velocity measurements. So they have this rating curve. So very good. So that rating curve is good enough. So they have this rating curve. आता बनगार्डनला they know की बनगार्डन लेवल एवढी आली, लेवल मेजरमेंट सोपी आहे, ती करते. Right. And this is in public domain, right? So this curve is in public domain, right? I don't know. I couldn't find it for this. I could find US curve, and US has such a beautiful site. They have all these details in their water watch. See, look at this. Today was the date. Today I have refreshed this. So today they are telling what streams, what level, what are the flood levels. Okay, so this is their information for today. Right. Locations above flood stage. So this is, look at this, 25 June 2025 9. This is the reading. So that kind of, and I really doubt that it takes cost. I mean, if you're putting in 5,000 crores on a RFD project, this is peanuts, this kind of cost in creating this infrastructure of sensors and all. Shailaja wants to suggest something simpler on this. Maybe she. Yeah, sure. Hello. Am I audible? Yeah, I just wanted to suggest one thing. जे मी खूप वर्ष सांगत होते आणि आपल्या चॅट मध्ये पण टाकत होते. Geographically closer to your place, whichever bridge is there, it's the perfect site the way Ajay has captured. So right now, even if we capture the water levels having a photograph, when we have a prediction of heavy rainfall into the area, it comes in the paper, and the news of dam discharge also is intimated on disaster management cell of collector office and also water resource department. Every day when there is going to be discharge and from what time it is going to get discharged, water resource department's website actually displays this. So when we know the approximate time of discharge, you just go there and photograph it, a before photo and after the discharge. So if it is geographically closer to you, you take the photograph in the morning, go to the same location after half an hour of the discharge, take the same photograph. You have some landmark on the side of the bank where you can actually find out how much deep it is. And later on, it may not be very accurate as you say, Prashant, but it actually gives you some approximate कि अरे ये पेड़ तो इतना ऊंचा दिख रहा था, अभी सिर्फ उसका हेड ही दिख रहा है. So
that can visually we will be able to actually anticipate how much is the water level which has increased. That is one point which I wanted to say. Water quality also, it doesn't cost you much with the portable toolkit which is not so accurate. Jalatara provides such toolkits which are very simpler, which we can actually monitor at specific locations. Magar during this floods, I will really request all of you कि those who are staying closer to Mutha River, they can measure this by taking photographs, because measuring height or depth is not probably physically possible with the rise in flood levels and the roads getting submerged into so bridges are the safest bet to take the photographs before and after some time of the discharge. And the same thing can happen on Mula River from Ambedkar Bridge. And the third location which could be closer to the Kalyani Nagar and that area is from Bund Garden Bridge, where already Prashant has mentioned the steps. So before के steps में कितना कौन सी step तक पानी था, and after the discharge, because whatever gets discharged in Mulshi in Mula river from Mulshi dam, and now they also have Kasar Sai upstream. So Kasar Sai and Mulshi Yes. are likely to discharge. So water levels will definitely increase in Mula river. Yes. From Khadakwasla, it is going to increase, and Mudha Mutha at Sangam Bridge, irrespective of whichever dam releases, the water levels are going to increase. So if we go by the thumb rule, and just click the photographs from the some sort of a landmark or some sort of a marking of a tree or a building or some pole, before photo and after photo, Yes. Yes. could be a Absolutely. simplest way this time to at least for our understanding it will be good enough. Yes. Yes. Absolutely. So Sure, Ajay also had sure. a मला question असं that how, वाटतं की yeah, just a minute, Pranita, only one uh, question because Ajay had, he said, how can we involve people from different parts of city to gather this data? Because we need, like Shailajata mentioned, people living near Mula and other places. And currently that is where we are actually maybe having some sort of consent or whatever, that we are only doing it with the known people, with our volunteers and on only particular stretches. So this information, how do we take it to others so that any common citizen can do that? Like whatever Shailajata Prashant said, if it's Yes. just a five step thing. So I'm not much of a social media person, but I think the only way to reach people is through maybe make a small reel on Instagram, and people then can access that site, whatever, Epic Collect or whatever, and just upload that. I think somebody should, probably two, three people can go together and get together and do that reel, because people watch a lot of reels. So why can't we use this for citizen science also? I think that is my Sure, suggestion. But sure. yeah. आय थिंक वी कॅन डू अ रील. आणि आकांक्षा जसं ट्री मॅपिंगसाठी व्हॉलंटियर्सना बोलवते तसं आपण बोलवू शकतो. दॅट इज ऑल्सो अनदर वे. Correct. मी ऍक्च्युली मगाशी एकच म्हणणार होते की आता एक लास्ट पॉइंट आपण घेऊ, पण मला वाटतं तो लास्ट पॉइंटही घेऊन झालेला आहे. सो आय थिंक वी आर गुड टू कन्क्लूड. इज दॅट ओके, और डू यू हॅव एनिथिंग एल्स? येस येस शैलेजाताई, तुम्ही म्हटलं तसा अजयचा आयकॉनिक फोटो, अजय व्हेरी नाईस फोटो. हा फोटो इथं स्क्रीनवर दिसतोय की हो हो, नक्कीच. Yeah, all this we can capture in that reel and let it go viral. I think hopefully we will get more this thing data in the right time. So let's end शुअर it. येस शुअर. येस येस येस. थँक्स सो थँक्स लॉट प्रशांत, एव्हरीवन. येस. हां बोला. खूपच खूपच इम्पॉर्टंट, महत्वाचं आणि खूपच चांगलं सेशन झालं. आपण पुन्हा एकदा ट्री मॅपिंग वरती वेगळं सेशन ठेवूया. पण आजचं हे खूपच महत्वाचं झालं, आणि मला असं वाटतं की नुसतं काहीतरी शिकून नाही, तर त्याच्यातून आपण प्रत्यक्ष काहीतरी नवीन काम सुरू करू, मेजरमेंट चालू करू, डॉक्युमेंटेशन चालू करू. त्यामुळे मला हे जास्त महत्वाचं वाटतं. तर पुन्हा प्रशांत आपला व्हॉलंटियर आहे, त्याच्यामुळे त्याला काही वेगळे थँक्स म्हणत नाही, घरचाच आहे तो, आणि अगदी तो अगदी पुन्हा अगदी. पुन्हा पण येणारच आहे. तर फक्त सगळ्यांनी विसरू नका, आपल्या आपल्या नेटवर्कमध्ये सगळ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं की आपल्याला जास्तीत जास्त डोनेशन्सची गरज आहे. आणि रेझर पेमुळे अतिशय सिम्पल झालेलं आहे हे करणं. तर प्लीज प्रत्येकाने, ज्यांना शक्य आहे त्यांनी डिरेक्टली करा. तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांपर्यंत ते पोचवा. आणि आपण पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी भेटू.
ओके, थँक्यू. 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 थँक्यू.